सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या या दृश्यामध्ये कधी काय दिसून येईल हे सांगता येणं कठीण होऊन जातं. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर केले जातात, तर कधी असं दृश्य पाहायला मिळतं की आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसून जातो. नवीन शोध असो किंवा थरारक स्टंट असो, इंटरनेटवरती तुम्हाला सर्व काही पाहायला मिळतं. आता मात्र इथे एका आईच्या ममतेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. मानव आणि प्राण्यामधील सुंदर आपुलकीच्या नात्याचं दर्शन ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये महिला जगातील धोकादायक काटेरी प्राण्याला मायेनं कुरवाळताना दिसते, जे पाहून अनेक जण थक्क झालेले आहेत. विशेष म्हणजे मायेची ही ऊब प्राण्याच्या मनाला देखील इतकी भिडले की तोही एक पाऊल पुढे येत आपला हात महिलेच्या हातात ठेवून तिच्या प्रेमाचा स्वीकार करू लागलाय. व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की यात एक पॉर्क्युपाईन नावाचा काटेरी प्राणी महिलेच्या जवळ बसून तिच्याकडे एकटक बघत असल्याचं पाहायला मिळते. प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर जीवघेणे काठी पसरलेली असतात, पण तरीही महिला त्याला आपल्यापासून दूर करत नाही आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन त्याला मायेनं कुरवावू लागते. तिचं हे प्रेम प्राण्याच्या मनाला देखील इतकं भिडलंय आणि तो महिलेच्या आणखी जवळ गेलेला आहे. तिनं दिलेल्या प्रेमाचा त्या प्राण्यानं स्वीकार केलेला आहे. जंगलातील प्राणी माणसावर सहजासहजी विश्वास ठेवत नाही, अशात प्राणी विश्वास ठेवून आपल्या जवळ येत आहे ही भावना फारच खास आहे. व्हिडिओतील प्राण्याचा विश्वास आणि महिलेची निस्वार्थी माया प्रशंसनीय आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ TV1 इंडिया लाईव्ह नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, महिलेनं पॉर्क्युपाईन असं कुरवाळलंय जणू तिचा तो पाळीव प्राणी आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय. विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्यानं म्हटलंय, शेवटी आपल्या सर्वांनाच प्रेम हवं असतं. तर दुसऱ्या वेळेस जसं म्हटलंय, आई ही शेवटी आईच असते. तर तिसऱ्या वेळेस जसं म्हटलंय, प्राण्यांना आपल्याकडून फक्त प्रेमच हवं असतंय.